वही. नमस्कार, मी बंडूची आई. पावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे व स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामाने कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. चला तर मग पुढे काय होते आपण या नाट्यकरणातूनच पाहूया. अरे इजार जरा लांबात आली, चांगली 4 बोट लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे अगं इजार जरा 4 बोट कमी करून टाके घालतीस का? हो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचे की त्याच्या शाळेत जायचं मला नाही जमणार. सुबे इजार जरा 4 बोट कमी करून टाके घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई इजार जरा 4 बोट कमी करून टाके घालतीस का? ठेव तिकडे तुझी इजार. कित्ता वैरण कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडल्यात. आईने इजार एका कोणानेच फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते व दुमडून टाके घालते. आपला भाऊ किती राहतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते व दुमडून टाके घालते. उगा कसले पोरावर एवढं राबराब राबते पोरका. बंडूची आई इजारीचे पाय कापते व दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय कापतो व दुमडून टाके घालतो. मी इजार 4 बोटं कापली होती. मी पण. अगं बाय, मी पण इजार 4 बोटं कापली. आणि मी पण